काय सांगाल ताई, आज तुम्ही पुष्पवृष्टी केली? आज महाशिवरात्री आणि आज महिला दिन देखील, दोघही दिवसांच्या मी सगळ्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देते. खरं मुक्ताईनगर म्हटलं तर आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, आणि या 2 दिवसांमध्ये इथे प्रचंड असे संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातील लोक येतात आणि इथे यात्रेच्या माध्यमातनं आपल्याला सगळ्यांना, ज्यांना ज्यांना आदिशक्ती संत मुक्ताईंवरती श्रद्धा आहेत, आदिशक्ती चांगदेवावरती श्रद्धा आहे, या सगळे वारकरी संप्रदायाचे लोक इथे उपस्थित असतात. आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातनं आम्ही मुक्ताईचं मंदिर असेल, दोघंही म्हणजे जुनं आणि नवीन असे 2 मंदिरं इथे आहेत, या दोघंही मंदिरांवरती आणि चांगदेवाच्या मंदिरावरती आणि मेहूंच्या आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरावरती पुष्पवृष्टी केलेली आहे. खरं नाथाभाऊ आणि आम्ही सगळे वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो आणि आमचा संत मुक्ताबाईंवरती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेसाठी आज यात्रेच्या निमित्ताने फुलांचं पुष्पवृष्टी करावी अशी नाथाभाऊंची संकल्पना होती आणि खडसे साहेबांच्या माध्यमातूनच आम्ही आज ही पुष्पवृष्टी केलेली आहे. तर वारकऱ्यांसाठी हा क्षण कधीही न विसरण्यासारखा आहे, कायम लक्षात राहील आणि प्रत्येकाला आठवणीत राहील असा आजचा क्षण होता. ताई, महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश द्याल? देण्यापेक्षा माझा संदेश पुरुषांना राहील, कारण एखादा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यापेक्षा हा प्रत्येक दिवस आमच्या महिलांसाठी सन्मानाचा दिवस असावा. आम्हाला सन्मानपूर्वक प्रत्येक महिलेला सन्मान मिळावा, वागणूक मिळावी आणि आम्ही आमच्या आदर जो आम्हाला अपेक्षित आहे तो आदर समाजाने द्यावा, हीच मी प्रत्येक पुरुषाकडनं अपेक्षा करेल. खरं महिला दिन एका दिवसाचा नसताना तो प्रत्येक दिवशी म्हणजे 365 डेज आम्हाला तेवढा आदर प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. म्हणून एका दिवसाचा महिला दिन नको, तर 365 डेज 365 दिवसांचा महिला दिन मला अपेक्षित आहे.